तर मुलांना आपला जो सेकंड युनिट आहे आयडियल गॅसेस अँड आयडियल गॅस प्रोसेसेस, यामध्ये आपण आयडियल गॅस काय आहे ते शिकणार आहात. तसंच आयडियल गॅसच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रोसेस आपण कंडक्ट करत असतो आयडियल गॅसवरती, त्या प्रोसेस कोणत्या आहेत त्या देखील आपल्याला या युनिटमध्ये स्टडी करायच्या आहे. तर हा जो युनिट आहे यासाठी टोटल मार्क आहेत 14 मार्क. म्हणजे तुम्हाला MSBT साठी एक 14 मार्काला यावरती एक प्रश्न विचारू शकतात. तर लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं की आयडियल गॅसची डेफिनेशन. तर लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं, आयडियल गॅसची डेफिनेशन. तर आपण परत एकदा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की आयडियल गॅसची डेफिनेशन ही फ्रिक्वेंटली विचारली जाते 2 मार्कला. तर आयडियल गॅसची डेफिनेशन म्हणजे काय? आयडियल गॅस इज अ हायपोथेटिकल गॅस. हायपोथेटिकल म्हणजे काल्पनिक. आयडियल गॅस हा एक काल्पनिक गॅस आहे. काल्पनिक म्हणजे इमॅजिनेशन आहे. समजतंय? काल्पनिक म्हणजे काय? ती एक इमॅजिनेशन आहे. समजतंय? काल्पनिक म्हणजे काय? इमॅजिनेशन. आयडियल गॅस इज अ हायपोथेटिकल गॅस. आयडियल गॅस हा एक हायपोथेटिकल गॅस आहे, एक काल्पनिक गॅस आहे. विच ओबे द बॉइल्स लॉ. जो काय ओबे करतो, जे काही गॅस लॉज आहेत, जसं बॉइल्स लॉ असेल, त्याचप्रमाणे चार्ल्स लॉ आहे. समजतंय? म्हणजे तो गॅस काय ओबे करतो? बॉइल्स लॉ, तसंच चार्ल्स लॉ, ते जे लॉ आहेत ते लॉ काय करतो? ओबे करतो. समजतंय? अँड तसंच हे जे वेगवेगळे लॉज आहेत त्याचं आपल्याला कॉम्बिनेशन करून एक इक्वेशन मिळवायचं आहे. आणि हे जे आयडियल गॅस आहे तर त्या आयडियल गॅसचं हुज कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन इज ऑब्टेन बाय कॉम्बिनेशन ऑफ अबो लॉ. म्हणजे हे जे वरती लॉ दिलेले आहेत त्याचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला एक काय मिळवायचं आहे? आयडियल गॅसचं एक कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळवायचं आहे. आयडियल गॅसचं काय मिळवायचं आहे? कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. म्हणजे त्या आयडियल गॅससाठी कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय होईल? कसं आपल्याला मिळवायचं आहे? तर ते आपल्याला मिळवायचं आहे बाय कॉम्बिनेशन ऑफ अबो लॉज. अबो म्हणजे वरती दिलेले जे 2 लॉ आहेत, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, त्याचं कॉम्बिनेशन करून आपण काय करणार आहात? एक कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन तयार करणार आहात. आणि त्या आयडियल गॅससाठी कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय असेल? PV = mRT ॲट ऑल प्रेशर अँड टेम्परेचर. सो दिस गॅस इज कॉल्ड ॲज आयडियल गॅस. समजतं? आयडियल गॅसची डेफिनेशन म्हणजे आयडियल गॅस हा एक हायपोथेटिकल गॅस आहे की जो बॉइल्स लॉ आणि चार्ल्स लॉ काय करतो? ओबे करतो, मान्य करतो. आणि ज्या गॅसचं म्हणजे हुज कॅरेक्टरिस्टिक गॅस इक्वेशन इज, म्हणजे ज्या गॅसचं आपल्याला एक कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन हे मिळवायचं आहे बाय कॉम्बिनेशन ऑफ अबो लॉ. म्हणजे वरचे जे लॉ दिलेले आहेत त्याचं कॉम्बिनेशन यूज करून आपल्याला त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळवायचं आहे, ऑब्टेन करायचं आहे आयडियल गॅसचं. आणि जे काय आहे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन? त्याचं PV = mRT, जे की अप्लाय होतं ॲट ऑल प्रेशर अँड ऑल टेम्परेचरला. तर हा जो गॅस आहे, असा जो गॅस आहे त्याला आपण म्हणतो आयडियल गॅस. समजलं मित्रांनो? त्यानंतर आयडियल गॅसच्या काही ॲज्युम्पशन्स आहे. ॲज्युम्पशन्स. आता हे ॲज्युम्पशन्स तुम्हाला 4 मार्कला विचारले जातात. आयडियल गॅसचे ॲज्युम्पशन्स तुम्हाला किती मार्कला विचारतात? 4 मार्कला. तर 4 मार्कला प्रश्न असतो तुम्हाला, स्टेट द ॲज्युम्पशन्स ऑफ आयडियल गॅस. म्हणजे आयडियल गॅसचे जे काही ॲज्युम्पशन्स आहेत, आयडियल गॅसचे जे काही ॲज्युम्पशन्स आहेत ते तुम्हाला स्टेट करायचे आहेत.
त्यावरती तुम्हाला फ्रिक्वेंटली प्रश्न हा विचारला जातो. ओके, तर पहिलं ॲझम्पशन आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. डेफिनाइट व्हॉल्यूम ऑफ गॅस कंटेन अ लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे डेफिनाइट एक मोजता येणारा असं जर तुम्ही आयडियल गॅस घेतला आणि त्याचं जे व्हॉल्यूम आहे त्याला मोजता येईल एवढंच तुम्हाला व्हॉल्यूम घ्यायचं आहे आयडियल गॅस. तर तो जो त्याला आपण म्हणतो फायनाइट व्हॉल्यूम ऑफ गॅस. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फायनाइट व्हॉल्यूम ऑफ गॅस घेता तर त्या गॅसच्या आतमध्ये काय पाहिजे, म्हणजे त्या गॅसनी काय कंटेंट केले पाहिजे, लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे तो गॅस जो आहे तो ज्या मॉलिक्युल्स पासून बनलेला आहे ते मॉलिक्युल कसे हवेत, ते असंख्य हवेत, मोठ्या प्रमाणात हवेत. म्हणजे लार्ज अमाऊंट मध्ये त्याचे मॉलिक्युल्स हवेत. हे पहिलं ॲझम्पशन आहे. समजलं? पहिलं ॲझम्पशन खूप सोपं आहे. काय आहे पहिलं ॲझम्पशन? अ फायनाइट व्हॉल्यूम ऑफ गॅस कंटेन लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे फायनाइट व्हॉल्यूम जो आहे आयडियल गॅसचा की त्याच्या आतमध्ये काय हवेत, लार्ज मोठ्या प्रमाणात काय हवेत, मॉलिक्युल्स हवेत. मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स हवेत. ओके, समजतंय पहिलं ॲझम्पशन. त्यानंतर सेकंड ॲझम्पशन काय आहे ते देखील मी तुम्हाला काल सांगितलं होतं. द कोलिजन ऑफ मॉलिक्युल्स विथ वन अनदर. म्हणजे ज्या वेळेस एक मॉलिक्यूल, आता जो गॅस असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जी हवा असते, गॅस किंवा जी एअर असते, हवा, हवेमध्ये जे मॉलिक्युल्स असतात ते कुठेही कुठून कुठेही जाऊ शकतात. इट इज फ्री टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे गॅस मधले जे काही मॉलिक्युल्स आहेत, समजतंय, आयडियल गॅस जो आहे त्याच्यामधले जो मॉलिक्यूल असतात ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना समजतंय, आयडियल गॅस जे मॉलिक्युल्स आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना काय होतं, तर त्या मॉलिक्युल्स एकमेकांना त्याची धडक होत असते. बरोबर, काल मी दाखवलं होतं, एक कंटेनर दाखवला होता आणि त्या कंटेनरच्या आतमध्ये काय होतं, कंटेनरच्या आतमध्ये ओके, जो कंटेनरच्या आतमध्ये जे काही नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात, कंटेनरच्या आतमध्ये जे काही नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात तर ते मॉलिक्युल्स काय होत असतात, एकमेकांवरती धडकत असतात. बरोबर, म्हणजे एक मॉलिक्यूल काय होतो, दुसऱ्या मॉलिक्यूलवरती धडकतो. तसंच तो मॉलिक्यूल एकमेकांवरती धडकत असतात, तसंच ते मॉलिक्यूल काय होतात, जी वॉल आहे कंटेनरची त्या वॉलवरती सुद्धा काय होतात, ते धडकत असतात. बरोबर, ते देखील मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट लेक्चरला, त्याची मी फिगर सुद्धा काढली होती.
की जे मॉलिक्युल्स असतात आयडियल गॅस मधले ते काय होतात, ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असताना तो मॉलिक्यूल काय होतो, दुसऱ्या मॉलिक्यूलवरती जाऊन काय होतो, धडकतो. म्हणजे मॉलिक्यूल काय होतात, कोलिजन होतं. धडकणे म्हणजे काय, कोलिजन. कोलिजन म्हणजे धडकणे. एक मॉलिक्यूल, वन मॉलिक्यूल अनदर मॉलिक्यूलवरती जाऊन काय होतं, धडकतो. किंवा तसंच किंवा आम्ही म्हणू शकतो, आणि तसंच तो मॉलिक्यूल काय होऊ शकतो, जो कंटेनरची वॉल आहे, जी कंटेनर ज्याच्यामध्ये तो गॅस ठेवलेला असतो, त्या कंटेनरच्या वॉल वरती सुद्धा तो काय होऊ शकतो, धडकू शकतो. समजतंय. तसंच तो मॉलिक्यूल्स काय होतो, कंटेनरची जी भिंत असते की ज्या कंटेनरमध्ये तो गॅस ठेवलेला आहे त्या कंटेनरच्या वॉलला सुद्धा जाऊन तो काय होतो, धडकत असतो. तर ते म्हणजे वॉलचे जे काही धडक झाल्यानंतर त्या मॉलिक्यूलचा साईज अँड शेप काय होतो, चेंज होतो. त्या धडके पुरतात बरं का. ज्यावेळी धडकत असतो त्यावेळेस धडकत असताना काय होतं, ते मॉलिक्यूल एकमेकांवरती काय करतात, फोर्स एक्झर्ट करतात धडकताना. कधी एक मॉलिक्यूल ज्यावेळी दुसऱ्या मॉलिक्यूलला धडकत असतो, त्या धडकताना काय होतं पहा. परत एकदा या ठिकाणी मी फिगर काढून दाखवतो वाटलंच तर, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. म्हणजे ज्यावेळेस एखादा मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलवरती जाऊन धडकतो, ओके. म्हणजे ज्यावेळेस एखादा मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलवरती जाऊन धडकतो किंवा तो वॉलवरती धडकतो, हा त्यासाठी फिगर मी काढून दाखवतो. इथे एक मॉलिक्यूल आहे, दिसतोय तुम्हाला. तर हा एक मॉलिक्यूल ज्यावेळेस दुसरा जो मॉलिक्यूल आहे म्हणजे मॉलिक्यूल 1 आणि मॉलिक्यूल 2, ज्यावेळेस हे मॉलिक्यूल 1 सोबत असं कन्सिडर करा की मॉलिक्यूल 1 हा तिथेच आहे, मॉलिक्यूल 2 काय होतोय, 1 कडे जातोय. समजतंय. मॉलिक्यूल 2 काय होतंय, 1 कडे जातोय. तर त्यावेळेस 1 कडे गेल्यानंतर काय होतं, ते एकमेकांवरती धडकतो आणि धडकत असताना ते मॉलिक्यूल काय करतात, एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करतात. लक्ष द्या मी काय सांगतोय. मॉलिक्यूल धडकत असताना तो मॉलिक्यूल काय होतो, एक मॉलिक्यूल हा दुसऱ्या मॉलिक्यूल वरती काय होतो, फोर्स एक्झर्ट करतो. बरोबर. म्हणजे पहा या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला दोन मॉलिक्यूल. या ठिकाणी मॉलिक्यूल नंबर 1 आणि दुसरा आहे मॉलिक्यूल नंबर 2. हे एकमेकांवरती धडकल्यानंतर त्याचा साईज आणि शेप काय होतो, बदलतो. म्हणजे त्यावेळेस काय होतं, फोर्स एक्झर्ट होत असतो आणि एकदा ते धडकल्यानंतर परत ते मॉलिक्यूल काय होतात, एकमेकांपासून दूर जातात. म्हणजे ज्यावेळेस ते मॉलिक्यूल परत एकमेकांपासून दूर गेले त्यावेळेस परत काय होतं, त्याला त्याचा ओरिजिनल शेप आणि साईज काय होतो, मिळून जातो. दिसतंय या ठिकाणी. म्हणजे ज्यावेळेस ते मॉलिक्यूल धडकल्यानंतर ज्यावेळेस ते एकमेकांपासून दूर जातात त्यावेळेस परत त्या मॉलिक्यूलला त्याची जी काही ओरिजिनल शेप आणि साईज आहे ते मिळून जातं. कळत आहे. म्हणजे मॉलिक्यूल धडकत असताना त्याचा शेप आणि साईज काय होतो, चेंज होतो. त्याची साईज चेंज होते आणि धडकल्यानंतर ज्यावेळेस ते दूर जातील त्यावेळेस काय होतं, त्याचा ओरिजिनल डायमेन्शन त्याला परत मिळून जातो. जसं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तसं रबर पहा. रबर प्रत्येकाने वापरला असेल, खोडरबर. तो खोडरबर तुम्ही ज्यावेळेस हाताने ओढता म्हणजे ज्यावेळेस फोर्स तुम्ही लावता त्या रबरवरती
त्यावेळी त्याचा साईज आणि शेप काय होतो, चेंज होतो. आणि ज्यावेळेस तुम्ही तो फोर्स सोडून देता त्यावेळेस काय होतं, त्या रबराला परत त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेप मिळून जातो. तसंच या ठिकाणी होतं, ज्यावेळेस एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलवरती धडकतो म्हणजे त्यावेळेस तो मॉलिक्यूल, ते दोन्ही मॉलिक्यूल एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करतात. म्हणजे फोर्स लावल्यानंतर काय होतं, त्याचा साईज आणि शेप काय होतो, थोडासा बदलतो. आणि ज्यावेळेस ते एकमेकांपासून दूर जातात त्यावेळेस ते मॉलिक्यूल एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करत नसतात. मग त्यावेळेस फोर्स एक्झर्ट होत नाही मॉलिक्यूलवरती, त्यामुळे काय होतं, त्याचा ओरिजिनल साईज आणि शेप त्याला परत मिळून जातो. त्याचं एक्झाम्पल मी सांगितलं, जसं एक्झाम्पल रबरचं. ज्यावेळेस फोर्स एक्झर्ट करतो आपण रबरवरती, त्याचा साईज आणि शेप बदलतो. आणि फोर्स काढून टाकल्यानंतर काय होतं, त्याला त्याचे ओरिजिनल शेप मिळतात. त्यामुळे आपण काय म्हणतो, रबर कसा आहे, इलॅस्टिक आहे. म्हणजे रबरामध्ये कोणती प्रॉपर्टी आहे, इलॅस्टिक प्रॉपर्टी आहे. तसंच ह्या मॉलिक्यूल मध्ये पण कोणती प्रॉपर्टी आहे, इलॅस्टिक. म्हणजे त्यांची जी धडक आहे ती धडक कशी असेल, परफेक्टली इलॅस्टिक असणार आहे. समजतंय याचा अर्थ, समजलं, कळलं तुम्हाला? पहा या ठिकाणी तेच सांगितलंय. म्हणजे जी कोलिजन म्हणजे जी धडक आहे एका मॉलिक्यूलची दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर, किंवा मॉलिक्यूलची वॉलवरती जी होणारी धडक आहे ती कशी असेल, ती परफेक्टली इलॅस्टिक असेल. कशी असेल ती, परफेक्टली इलॅस्टिक. समजतंय? तर ती कशी असेल, परफेक्टली इलॅस्टिक. हे दुसरं ॲज्युम्पशन झालं आपलं. त्यानंतर आपल्याला तिसरं ॲज्युम्पशन स्टडी करायचं आहे. तिसरं ॲज्युम्पशन पहा काय सांगितलं या ठिकाणी, द मॉलिक्यूल आर सेपरेट बाय अ लार्ज डिस्टन्स. म्हणजे जे मॉलिक्यूल असतात आयडियल गॅस मधले, म्हणजे जे मॉलिक्यूल्स असतात आयडियल गॅस मधले, ते काय होतात, एकमेकांपासून सेपरेट असतात बाय अ लार्ज डिस्टन्स, खूप मोठ्या अंतराने. आणि ते जे अंतर आहे ते कम्पेअर केलेलं आहे. ते जे अंतर आहे ते कशाबद्दल कम्पेअर केलं, त्या मॉलिक्यूलच्या डायमेन्शन बरोबर. समजतंय? ते जे अंतर आहे ते कशाबरोबर कम्पेअर केलं, मॉलिक्यूलच्या डायमेन्शन बरोबर. समजतंय? याचा अर्थ काय होतो ते आपण पाहूया. ओके, पहा मी कोणता पॉईंट सांगतो तुम्हाला, पॉईंट नंबर 3. द मॉलिक्यूल्स आर सेपरेट बाय अ लार्ज डिस्टन्स ॲज कम्पेअर टू देअर ओन डायमेन्शन. म्हणजे पहा याचा अर्थ काय झाला, की सपोज एक कंटेनर आहे, एक कन्सिडर करा, एक कंटेनर आहे, या ठिकाणी दिसतोय कंटेनर पिंक कलर मध्ये. सपोज हा एक कंटेनर आहे, त्या कंटेनरच्या आतमध्ये काय असतील, गॅस असेल, आयडल गॅस असेल. आणि त्या आयडल गॅस जो आयडल गॅस आहे कंटेनरच्या आतमध्ये, पहा दिसतोय तुम्हाला या ठिकाणी. म्हणजे हे जे आयडल गॅस जो असेल त्याच्या आतमध्ये, त्या आयडल गॅस मध्ये तो कशापासून बनलेला आहे, नंबर ऑफ मॉलिक्यूल पासून बनलेला आहे. म्हणजे तो जो आयडल गॅस आहे तो कशापासून बनलेला आहे, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. तो आयडल गॅस कशापासून बनलेला आहे, नंबर ऑफ मॉलिक्यूल पासून बनलेला आहे. म्हणजे हे जे मॉलिक्यूल्स आहेत पहा या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला, त्या मॉलिक्यूलची साईज काय रे, खूप छोटी आहे. समजताय? त्या मॉलिक्यूलची साईज काय आहे, खूप छोटी आहे. पहा या ठिकाणी मी मॉलिक्यूल काढतो मी. समजताय? कन्सिडर करा, थोडासा मी मॉलिक्यूल बाहेर साईडला, म्हणजे कंटेनरच्या आतमध्ये जे काही मॉलिक्यूल्स आहेत, म्हणजे सपोज हे दोन मॉलिक्यूल मी कन्सिडर करतो. दिसतंय? हे जे दोन मॉलिक्यूल दिसत आहेत त्या सर्कलच्या आतमधले, ते जर दोन मॉलिक्यूल मी कन्सिडर केले, ओके, हे जे दोन मॉलिक्यूल मी जर कन्सिडर केले, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला मी सर्कल केलेलं आहे त्या दोन मॉलिक्यूलला, आणि ते मॉलिक्यूल या ठिकाणी मी बाहेर ड्रॉ करतो.
मग त्या मॉलिक्यूलची साईज काय असेल, एकदम छोटीशी दिसते, एवढी साईज आहे एका मॉलिक्यूलची. दुसरं मॉलिक्यूल या ठिकाणी आहे, समजतंय? म्हणजे हे जे दोन मॉलिक्यूल आहेत, सपोज हा मॉलिक्यूल पहिला असेल, मॉलिक्यूल फर्स्ट, आणि या ठिकाणी मॉलिक्यूल सेकंड दिसतंय. हे जे सर्कल मी ड्रॉ केलंय दिसतंय का इथे? त्या सर्कल मध्ये दोन मॉलिक्यूल मी त्या फिगर मध्ये दाखवतोय मोठं झूम करून, या ठिकाणी दिसतंय. म्हणजे पहिला मॉलिक्यूल दिसतोय त्याला मी 1 नंबर म्हणलं, दुसरा मॉलिक्यूल दिसतोय त्याला मी 2 नंबर म्हणलं. म्हणजे ह्या ज्या दोन मॉलिक्यूल आहेत त्याची जी साईज आहे, म्हणजे ते मॉलिक्यूलची साईज ही खूप साईजच्या कंपेअर ते दोन मॉलिक्यूल काय आहे, खूप जास्त अंतराने काय झालेले ते सेपरेट झालेले दिसतंय. हे जे दोन मॉलिक्यूल काय आहेत, सेपरेट झालेले आहेत एकमेकांपासून खूप लार्ज डिस्टन्स नाही, समजतंय? म्हणजे या ठिकाणी जो आपला तिसरा पॉइंट होता पहा, तो काय आहे, द मॉलिक्यूल्स आर सेपरेटेड बाय अ लार्ज डिस्टन्स. म्हणजे मॉलिक्यूल्स आहेत ते काय आहे, सेपरेटेड आहेत एकमेकांपासून, समजतंय? जे मॉलिक्यूल आहेत ते सेपरेट आहेत एकमेकांपासून खूप जास्त अंतराने. म्हणजे पहिला आणि दुसरा मॉलिक्यूल ह्याच्यामधलं खूप मोठं, खूप जास्तीचा, खूप लार्ज असं डिस्टन्स आहे दोघांमध्ये. म्हणजे पहिला मॉलिक्यूल आणि दुसरा मॉलिक्यूल. तसंच हे जे बॉक्स या ठिकाणी काढलाय, जो आयडियल गॅस मी तुम्हाला दाखवलाय, त्या आयडियल गॅस मध्ये नंबर ऑफ मॉलिक्यूल असतील, ते सगळे मॉलिक्यूल एकमेकांपासून खूप जास्त अंतराने काय सेपरेट आहे, समजत आहे? आणि ते अंतर कशाशी कंपेअर करायचे आपल्याला, कंपेअर टू देअर ओन डायमेन्शन. म्हणजे त्या मॉलिक्यूल मधलं जे अंतर आहे, हे जे दोन मॉलिक्यूल आहे त्यापेक्षा ते काय आहे, खूप जास्त आहे, हेच या ठिकाणी सांगायचंय. समजलं? तिसरा एज्युम्पशन. ओके, एक मिनिट थांबा, मला एक फोन येतोय. ठीक आहे, या ठिकाणी समजतंय तुम्हाला की दोन मॉलिक्यूल काय पाहिजे, एक लार्ज डिस्टन्सनी काय पाहिजे, ते सेपरेटेड असतील. आता चौथा एज्युम्पशन आपल्याला स्टडी करायचं आहे. द मॉलिक्यूल डू नॉट एक्झर्ट अ फोर्स ऑन वन अनदर एक्सपेक्ट दे कोलाइड. आता तुम्ही सांगितलं ज्यावेळेस एक मॉलिक्यूल काय होत असतो, दुसऱ्या मॉलिक्यूल वरती धडकत असतो. समजतंय? ज्यावेळेस एक मॉलिक्यूल काय होतो असतो, दुसऱ्या मॉलिक्यूल वरती धडकत असतो, म्हणजे कोलाइड होत असतो, समजतंय? त्याच वेळेस तो काय करतो, मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूल वरती काय करतो, फोर्स एक्झर्ट करतो. एकदा त्यांची धडक झाली त्यानंतर तो मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूल वरती कसल्याही प्रकारचा फोर्स एक्झर्ट करत नाही. तेच या ठिकाणी सांगितलंय, समजतंय? द मॉलिक्यूल, सपोज या ठिकाणी परत एकदा मी फिगर काढून दाखवतो. सपोज या ठिकाणी पहिला मॉलिक्यूल आहे, या ठिकाणी दुसरा मॉलिक्यूल आहे, समजतंय? म्हणजे ह्या दोघांमध्ये हा पहिला मॉलिक्यूल आणि दुसरा मॉलिक्यूल ते एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करत नाही, समजतंय? आणि ते एकमेकांवरती फोर्स कधी एक्झर्ट करतील, ज्या वेळेस त्या दोघांची काय होईल, धडक होईल. म्हणजे ज्या वेळेस पहिला मॉलिक्यूल आणि दुसरा मॉलिक्यूल त्याची काय होईल, धडक होईल, समजतंय? ज्यावेळेस पहिला मॉलिक्यूल आणि दुसरा मॉलिक्यूलची काय होईल, धडक होईल, त्याच वेळेस तो मॉलिक्यूल काय करतील, एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करतील. आणि जोपर्यंत त्यांची धडक होत नाही तोपर्यंत पहिला आणि दुसरा मॉलिक्यूल हे दोघं एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करत नाही.
समजलं? तेच ऍज्युम्पशन आहे. म्हणजे जसं पहा, कधी कधी काय होतं की दोन मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. समजतं? एक चुंबकीय आकर्षण असतं, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो आपण. अट्रॅक्शन असतं. म्हणजे एक मॉलिक्यूल काय करतो, दुसऱ्या मॉलिक्यूलला स्वतःकडे काय करतो, ओढून घेतो, म्हणजे अट्रॅक्ट करतो. म्हणजे तसा फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा ह्या दोन मॉलिक्यूल मध्ये नसणार आहे. समजतंय? म्हणजे दोन मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसेल, तसं दुसरं कोणताही प्रकारचा फोर्स एकमेकांवरती ते दोन मॉलिक्यूल एक्झर्ट करणार नाही. मग ते मॉलिक्यूल एकमेकांवरती फोर्स कधी एक्झर्ट करतील, तर हे जे दोन मॉलिक्यूल आहेत ते एकमेकांवरती फोर्स ज्यावेळेस ते कोलाइड होतील, एकमेकांवरती धडकतील, त्याच वेळेस ते एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करतील. समजतंय? त्या व्यतिरिक्त ते दोन मॉलिक्यूल एकमेकांवरती कधीही कसल्याही प्रकारचा फोर्स एक्झर्ट करत नाहीत. हेच या चौथ्या ऍज्युम्पशन मधून सांगितलेलं आहे. ओके, समजलं तुम्हाला? चारही ऍज्युम्पशन्स खूप सोपे आहेत. ओके, हे जे ऍज्युम्पशन्स आहेत ते देखील तुम्हाला फ्रिक्वेंटली एक 4 मार्कला विचारले जातात. ओके, समजलं हे? त्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला अभ्यास करायचा आहे बॉइल्स, जे वेगवेगळे लॉज असतात, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक लॉ, तसंच ॲव्होगाड्रो लॉ. हे जे 4 लॉज आपण यूज करतो, ते लॉज आपल्याला स्टडी करायचे आहेत आणि हे लॉज सुद्धा तुम्हाला 2 मार्कला विचारले जातात. ओके, त्यामधला पहिला लॉ म्हणजे आयडल गॅससाठी जे काही वेगवेगळे लॉज आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहे. ऍज्युम्पशन समजलं तुम्हाला? ओके, आता तुम्हाला काय स्टडी करायचं आहे? आता आपल्याला स्टडी करायचं आहे जे वेगवेगळे लॉज आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहे. तर यामधला पहिला जो लॉ आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे ॲव्होगाड्रो लॉ. तर ॲव्होगाड्रो लॉ काय स्टेट करतो? इट स्टेट दॅट इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस, म्हणजे जे वेगवेगळे गॅसेस जर आपण घेतले, आयडल गॅसेस, वेगवेगळे गॅसेस, म्हणजे सपोज या ठिकाणी पहा, मी परत एकदा ड्रॉइंग काढतो. या ठिकाणी मी पहिला कंटेनर घेतला, त्यामध्ये एक प्रकारचा आयडल गॅस आहे. त्यानंतर मी या ठिकाणी दुसरा कंटेनर घेतला, त्यामध्ये दुसरा वेगळा प्रकारचा आयडल गॅस असेल. त्यानंतर मी तिसरा एक आयडल गॅस घेतला 3 नंबरचा. समजतंय? असे या ठिकाणी मी काय घेतले, वेगवेगळे आयडल गॅस घेतले. म्हणजे पहिल्यामध्ये असेल गॅस 1 असेल, या ठिकाणी सपोज पहिल्या कंटेनर मध्ये गॅस 1 आहे. त्यानंतर दुसऱ्या कंटेनर मध्ये सपोज या ठिकाणी गॅस 2 घेतला मी. तिसऱ्या कंटेनर मध्ये मी घेतला गॅस 3. समजतंय? असे मी वेगवेगळे गॅसेस घेतले. समजतंय? मी काय घेतले, वेगवेगळे गॅसेस घेतले. मग पहिला जो कंटेनर आहे त्याच्या आतमधले जे काही गॅसेस आहेत पहिल्या कंटेनरच्या आतमध्ये, त्या गॅस मध्ये काय असतील, नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील. बरोबर? तसंच दुसरा जो गॅस असेल तो सुद्धा काय, नंबर ऑफ मॉलिक्यूल पासून बनलेला आहे. ती मॉलिक्यूल या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय. त्यानंतर मी तिसरा जो आयडल गॅस आहे तो सुद्धा काय, नंबर ऑफ मॉलिक्यूल पासूनच बनलेला आहे. दिसतंय या ठिकाणी? ओके,
आता या ठिकाणी पहा काय म्हणलं आयडियल गॅस. इट स्टेट दॅट ॲव्होगाड्रो लॉ काय स्टेट करतो, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस. म्हणजे या ठिकाणी मी 3 गॅसेस घेतले, या तिन्हींचा व्हॉल्यूम कसा पाहिजे गॅसचा, सेम असेल, इक्वल व्हॉल्यूम असेल. समजतंय? म्हणजे तिन्ही गॅसचा व्हॉल्यूम कसा आहे, सेम आहे, इक्वल व्हॉल्यूमचे आहेत हे तिन्ही गॅस. समजतंय? म्हणजे पहिल्या गॅसचं जर व्हॉल्यूम व्ही असेल, इमेजिन होतंय, पहिल्या गॅसचं जर व्हॉल्यूम काय असेल, पहिल्या गॅसचं व्हॉल्यूम सपोज व्ही असेल, सपोज ते 20 लिटर आहे. किती आहे, 20 लिटर. बरोबर. तर मला सांगा जो दुसरा जो गॅस आहे त्याचा देखील व्हॉल्यूम किती असेल, मग 20 लिटरचा असेल. समजताय? लिटर हे युनिट व्हॉल्यूमचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आपण काय म्हणलंय या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय सांगितलंय की इक्वल व्हॉल्यूम स्टेट दॅट इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस. म्हणजे या ठिकाणी जे काही गॅसेस मी घेतलेले आहेत त्यांचं व्हॉल्यूम कसं पाहिजे, इक्वल पाहिजे. समजतंय? म्हणजे माझं पहिला गॅस, दुसरा गॅस, तिसरा गॅस, हे जे गॅसेस घेतले ऑल गॅसेस, त्या ऑल गॅसेसचा व्हॉल्यूम काय आहे, इक्वल आहे, सारखा आहे. मग तिन्हींचा व्हॉल्यूम सारखाच घेत आली 20 लिटर, किंवा तिन्हींचा व्हॉल्यूम काय आहे, व्ही आहे. पहिला गॅसचा व्हॉल्यूम व्ही असेल, दुसऱ्याचा पण व्हीच असेल, तिसऱ्याचा सुद्धा तेवढाच आहे. म्हणजे इक्वल व्हॉल्यूमचे मी काय घेतले, ऑल गॅसेस घेतले, सगळे गॅसेस मी काय घेतले, इक्वल व्हॉल्यूमचे घेतले. समजताय? मी काय घेतले, इक्वल व्हॉल्यूमचे ऑल गॅसेस घेतले. ऍट आता त्या व्हॉल्यूमचं ते मला जे गॅसेस घेतलेले आहेत त्यांचं टेम्परेचर आणि प्रेशर सुद्धा काय असेल, सेम असेल. त्यांचा काय सांगतोय मी, त्यांचं टेम्परेचर आणि प्रेशर सुद्धा तुम्हाला काय घ्यायचंय, सेम घ्यायचंय. समजताय? म्हणजे त्यांचं टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर आणि व्हॉल्यूम सुद्धा तुम्हाला काय घ्यायचं आहे, सेम घ्यायचं आहे. सपोज पहिल्या गॅसचं टेम्परेचर सपोज ते असेल टी. किती आहे टेम्परेचर, टी. सपोज ते आहे 20 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस. समजताय? तसंच त्याचा प्रेशर, तर त्याचा प्रेशर असेल पी. सपोज तो असेल 1 बार. तो असेल 1 बार. म्हणजे पहिल्याचा गॅसचा टेम्परेचर आणि प्रेशर, तसंच दुसऱ्या गॅसचं टेम्परेचर आणि प्रेशर हे देखील काय असेल, सेमच असेल. समजताय? म्हणजे या ठिकाणी मला काय सांगायचंय की हे जे वेगवेगळे गॅसेस घेतलेले आहेत त्या गॅसेसचे समजतंय? मला सांगायचं काय आहे की या ठिकाणी जे काही गॅसेस घेतलेले आहेत मी त्याचं टेम्परेचर आणि पहिल्या गॅसचं जे टेम्परेचर आणि प्रेशर आहे ते सेम काय राहील, ओके. म्हणजे पहिला गॅसचं जे टेम्परेचर होतं ते 20 होतं, दुसऱ्या गॅसचं सुद्धा टेम्परेचर काय आहे, 20 आहे, तिसऱ्या गॅसचं पण टेम्परेचर काय आहे, 20 डिग्री सेल्सिअस आहे. याचा अर्थ काय झाला की सर्व गॅसचे व्हॉल्यूम इक्वल होते, तसंच सर्व गॅसचे काय आहे, टेम्परेचर पण सेम आहे. तसंच पहिला गॅसचा प्रेशर किती होता, 1 बार होता, दुसऱ्या गॅसचा प्रेशर किती आहे, 1 बार, तिसऱ्या गॅसचा सुद्धा प्रेशर किती आहे, 1 बारच आहे. याचा अर्थ काय झाला की तिन्ही गॅसचं काय,
गॅसचा टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम हे काय आहे, सेम आहे. समजतंय, हे काय आहे, सेम आहे. यावरून काय समजतंय की पहिला जो गॅस होता त्याचं टेम्परेचर, त्याचं व्हॉल्यूम, त्याचा प्रेशर जो आहे तोच दुसऱ्या गॅसचा आहे, गॅस नंबर 2 चा आहे, तोच तिसऱ्या गॅसचा आहे. जर समजतंय, अवोगाड्रो लॉ काय स्टेट करतो, जर वेगवेगळे मी गॅसेस घेतले, त्या गॅसेसचं मी व्हॉल्यूम इक्वल असेल, तसंच त्यांचं व्हॉल्यूम इक्वल असेल, तसंच त्यांचं ते काय असतील, तिन्ही गॅस काय असतील, सेम टेम्परेचरला तसंच सेम प्रेशरला असतील. तर असे जर आपण गॅस घेतले तर ते गॅस काय कंटेन करतात सेम नंबर ऑफ मॉलिक्यूल. समजतंय, तर त्या पहिल्या गॅसमध्ये जे काही मॉलिक्यूल असतील तेवढेच मॉलिक्यूल काय असतील गॅस नंबर 2 मध्ये असतील, तेवढेच मॉलिक्यूल काय असतील गॅस नंबर 3 मध्ये असेल. म्हणजे तिन्ही गॅस मध्ये काय असतील, सेम नंबर ऑफ मॉलिक्यूल असतील. जर सपोज पहिल्या नंबर मध्ये पहिला जो गॅस आहे तर त्या गॅस मध्ये जर नंबर ऑफ मॉलिक्यूल असतील n, तर ते नंबर ऑफ मॉलिक्यूल जर n, जर ते नंबर ऑफ मॉलिक्यूल n जर 50 असतील, तर सेकंड गॅस मध्ये सुद्धा नंबर ऑफ मॉलिक्यूल किती असतील, ते सुद्धा 50च असतील. समजतंय, ते सुद्धा किती होतील, 50 होतील. आणि तिसरा जो गॅस आहे त्यामधले सुद्धा नंबर ऑफ मॉलिक्यूल किती असतील, 50च असतील. समजतंय, म्हणजे हाच अवोगाड्रो लॉ आहे. म्हणजे अवोगाड्रो लॉ काय स्टेट करतो, इक्वल व्हॉल्यूमचे जर आपण आयडियल गॅस घेतले, त्या इक्वल व्हॉल्यूमचे आयडियल गॅस काय कंटेन करतात, सेम नंबर ऑफ मॉलिक्यूल. कधी, जर त्या तिन्ही गॅसचं टेम्परेचर आणि प्रेशर हे सुद्धा सारखं असेल.